नमस्कार शेतकरी मित्रांनो. हा जो आहे आपला हा खड व्यवसायाचा बघा दुसरा किंवा तिसरा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय बघा, की थोडक्यामध्ये आपल्याला आज प्लॉट फिरताना आपल्याला काय जाणवलं, की बऱ्यापैकी फुटवे परत खोड व्यवसायाला आपल्या आलेले आहेत. तर ते कशा पद्धतीने आलेत हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ करतोय. आपला हा जो ऊस आहे बघा, हा 12, 13, 14 फेब्रुवारीला कट झालेला आहे. आज आहे जवळपास 8 मार्च. तर ह्या 8 मार्च म्हणजे जवळपास 1 महिन्याच्या आसपास आपण ह्याला काय दिले का, खतं वगैरे आपण ह्याला काहीही दिलेलं नाहीये, किंवा अळवणी आपण ह्याला स्पेशली काही केली आहे का, तर नाही. फक्त आपण काय केलंय, जे आपण 22-23 तारखेला 22-23 फेब्रुवारीला एक पाणी दिलेलं आहे, पाटपाणी. आणि त्या पाटपाण्यातून आपण काही जीवाणूचा उपयोग केला होता. जसं NPK कन्सर्टिया होतं, PSB होतं, KMB होतं, अशा काही जीवाणूंचा उपयोग केला आहे. तर ज्यावेळी आज मी प्लॉटमध्ये फिरत होतो तर काय जाणवलं, की आपल्याकडं परत फुटण्याची जी संख्या आहे खोड्या व्यवसायाची सुद्धा, ती भरघोस आली आहे असं मला वाटतंय. तुम्ही सांगा, की 1 महिन्यामध्ये आपल्या पिकाला, म्हणजे जसं 1 महिना अजून कंप्लीट झालेला नाही, समजा एक 20-25 दिवसात अंदाजे, तर एवढे फुटवे तुमच्या उसाला खरोखर येतात का खोड व्यवसायामध्ये, स्पेशली काही ट्रीटमेंट न देता? आता ट्रीटमेंट वेगळी काय दिली आहे का आपण ह्याला? काहीच नाही. जसं खतं टाकलेली नाही आहेत, वॉटर सेल्युबल काही वापरलेलं नाही आहे, फक्त आपण काय वापरलेलं आहे, जेवण वापरलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक आपण गोष्ट वापरली होती, म्हणजे M45 असेल आणि 22. तर असे काही आपण प्रॉडक्ट फक्त फवारले होते, ते पण जे तोडलेले जे ऊस आहेत ती कुजू नयेत किंवा ते खराब होऊ नयेत ह्यासाठी एवढंच आपण ट्रीटमेंट केलेली आहे. तर आज आपण बघूया, की 22 ते 20 तारखेला सोडलेल्या जीवाणूचा हा फरक आहे का, हा तुम्हाला वाटतो का? बघा इथं पाहूया. हा थोडक्यात आपण व्हिडिओ करतोय बघा, की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय लक्षात येईल, की फुटवेची संख्या आपल्याकडे किती झाली. आता एक खोडवा ऊस आहे बरोबर. खोडवा ऊसामध्ये 20 ते 25 25 दिवसाच्या आसपास अशा प्रकारे ह्याला ग्रोथ आलाय. फुटवे पाहू शकता, पाहिजे तेवढे नंबर तुम्हाला आता इथं दिसतील. असं नाही की कुठं एखाद्या ठिकाणी एखाद दुसऱ्या ठिकाणी आहे का नाही, पण कमी म्हणजे किती 4-5 आहेच. हे पाहू शकता. हे बऱ्यापैकी चांगलं जर्मिनेशन इथं झालेलं आहे बघा ह्या लेवलला. आणि तुम्ही प्लॉट पाहू शकता, म्हणजे कशा पद्धतीनं ऑलरेडी उगवलेलं आहे. आणि पुढचं जे काही प्रोसिजर आहे आपण थोडक्यात आता करू शकतो. आता पुढच्या टप्प्याला आपण काय करणार आहे, इथं थोडंसं माती लावायचं. माती आपल्याला थोडी लावायची आणि खतं आपण ह्याला टाकणार आहे बघा. खतं काय टाकतो हे नक्की सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत. पण जर तुम्ही असं बघितलं तर तुम्हाला लक्षात येत असेल, की जर्मिनेशन जो रेट आहे तो भरपूर आता काय आहे. आपल्याला पाहिजे तसे फुटव्याला सुद्धा आले. लावणीला तर होतेच, पण पाऊस जास्त पडल्यामुळे आपण खूप जास्त त्याला दूर नेऊ शकलो नाही. पण आपण आता काही न करता सध्या तरी आपल्याला बऱ्यापैकी फुटव्यांचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी परत एकदा झालेलं आहे. पाहू शकता, हे पाहू शकता. फुटवे मोजायला अवघड आहे, इतके सारे फुटवे आपल्याला आपल्या लावणीमध्ये, इतके सारे फुटवे आपल्याला आपल्या खोडव्यामध्ये परत एकदा दिसतंय. आता हे फुटवे जे आहेत, आता पुढची स्टेप आपली ही राहणार आहे, की ह्या फुटव्यांना खूप चांगल्या पद्धतीनं परत एकदा वर आणायचं आपली. म्हणजे जास्त जाड येणे, कांड्या जाड होणे असेल, फुटवे जास्त येणे, यातले फुटवे किती सर्वाईव्ह होतात पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे. बघू शकता की फुटवे कशा पद्धतीनं लाईन मध्ये तुम्हाला दिसत असते. जर आपण जी वापरलेली जीवाणू आहे, आता त्या जीवाणूचा खरोखर एवढा परिणाम होतो का, तर आपण जरी पकडला 50% जरी इफेक्ट पकडला तरी तुम्ही विचार करू शकता, की जास्त त्रास नाही घेता आपल्याला फुटवे इझिली आपल्याला पिकामध्ये आलेले आहेत. हे बघा, लास्ट टाइम आपण जीवाणू सोडलेलं, त्याचे कॅरी बॅग इकडे तिकडे पडले असतील, बघू शकता. हे पांढरे जे काय दिसते हे टाल्क बेस्ड प्रॉडक्ट वापरल्यामुळं अशा पद्धतीने झालं. हे तर तुमच्या जमिनीला काही फरक पडत नाही, पण हे इंडिकेशन आहे की आपल्या पिकामध्ये सगळीकडे जीवाणू पसरले. पाहू शकता, वर सुद्धा तशीच कंडिशन आहे. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.